हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आता आपण 9th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या पुस्तकातील ग्रेट सायंटिस्ट हा लेसन शिकणार आहोत. या लेसनमध्ये आपण ग्रेट सायंटिस्ट मायकल फॅरेडे यांच्याविषयी माहिती पाहत आहोत. या लेसनचा सेकंड पार्ट आहे. सुरुवातीचा भाग आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. उर्वरित भाग आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मायकल फॅरेडे यांचं जे लाईफ होतं, जे प्रेरणादायी त्यांचं लाईफ होतं, त्याबाबतची स्टोरी आपण या पाठातून पाहत आहोत. त्यांचं जे लाईफ होतं ते कसं होतं, त्यांनी लावलेले शोध हे प्रत्येकालाच माहिती आहेत, पण त्यांचं जे प्रेरणादायी स्फूर्तिदायी जीवन कहाणी आहे ती फारच थोड्या लोकांना माहिती आहे, जी आपण या पाठात आता अभ्यासत आहोत. उर्वरित भाग पाठाचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल, तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला लेसन ग्रेट सायंटिस्ट. इथून पुढे आता आपण अभ्यासणार आहोत. ऑब्वियसली द फोर्सेस वेअर connected, but nobody had figured out how to make it happen continuously. प्रत्येकाला किंवा हे तर स्पष्टच होतं की जी बदल घडवून आणणारी शक्ती आहे, विजेची जी बदल घडवून आणणारी शक्ती आहे ती जोडली जात होती. जो शोध हम्फ्री डेव्ही लावत होते, ती विजेची शक्तीचा शोध त्यांचा बरोबर होत होता, परंतु त्यात कंटिन्युटी नव्हती. त्यामध्ये जी शक्ती जोडली जात होती ती सतत घडण्यासाठी काय करावे हे कोणालाच कळत नव्हते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हम्फ्री डेव्ही यांच्याकडे मायकल फॅरेडे कामासाठी म्हणून लॅब असिस्टंट म्हणून ते तिथे येतात आणि त्यांचे विद्यार्थी बनून त्यांच्यासोबत ते जे प्रयोग करत असतात तेव्हा ते सतत त्यांच्यासोबत असतात, शिकत असतात. जे प्रयोग हम्फ्री डेव्ही करत असतात ते जवळून पाहण्याची संधी त्यांना त्यानिमित्ताने मिळते. मायकल फॅरेडेचं लाईफ आपण सुरुवातीपासूनचं या पाठामध्ये बघितलं होतं. त्यांचं लाईफ कसं होतं, सुरुवातीच्या वेळेस त्यांनी पुस्तक बांधणी करणाऱ्याकडे थोडं काम केलं होतं आणि तिथून त्यांना पुस्तकाची आवड निर्माण झाली होती. विजेबद्दलचं पुस्तक त्यांनी पहिल्यांदा पाहिलं आणि तिथूनच त्यांना त्याचं आकर्षण वाटू लागलं आणि त्यामध्येच त्यांनी अभ्यास करायचं असं ठरवलं. त्यानंतर त्यांना हम्फ्री डेव्ही यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि त्यांचे लॅब असिस्टंट म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. हे काम करत असताना इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा प्रयोग जेव्हा हम्फ्री डेव्ही करत होते, तेव्हा ही जी विजेची शक्ती आहे, विद्युत प्रवाह जो तारेमध्ये प्रवाहित होतो, हा विद्युत प्रवाह तारेमध्ये सोडल्यानंतर ती तार चुंबकासारखी का होते याचा शोध हम्फ्री डेव्ही घेत असतात. आणि हे सतत घडण्यासाठी काय करावं हे कोणालाच कळत नसतं किंवा ते होत नसतं की व्हॉट हॅज टू बी डन टू हॅपन इट कंटिन्युअसली. हे सतत घडण्यासाठी काय करावं याचा आता प्रत्येकजण विचार करत असतो. डेव्ही बिलीव्ड दॅट इफ ही कुड फाइंड आउट वाय इट हॅपन अँड कंट्रोल्ड इट, देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. डेव्हीला हा विश्वास होता, हम्फ्री डेव्ही जे होते केमिस्ट, त्यांना हा विश्वास होता की हे जर शक्य झालं आणि हे घडलं आणि आपण ह्याला नियंत्रण करू शकलो, तर या प्रात्यक्षिकाचा उपयोग प्रत्येक ठिकाणी म्हणजे व्यवहारामध्ये खूप ठिकाणी होणार आहे. या विद्युत शक्तीचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी करता येणार आहे असा त्यांना विश्वास होता. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट. पण त्यांना हे शक्य होत नव्हतं, हे साधत नव्हतं, तो शोध त्यांना लागत नव्हता. अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. आणि त्यामुळंच ते फ्रस्ट्रेट होत होते. त्यांना निराशा येत होती. फ्रस्ट्रेट होणे म्हणजे निराशा येणे. त्यांना निराशा येत होती की हा प्रयोग सक्सेस होत नाही आहे. ही देन टीज्ड फॅरेडे. आणि मग त्यानंतर त्यांनी फॅरेडे यांना चिडवण्यासाठी किंवा डिवसण्यासाठी म्हणून असं ते म्हणाले, आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड ॲट इट आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द लॅब. त्या फॅरेडेला चिडवण्यासाठी, मायकलला चिडवण्यासाठी त्यांनी असं म्हणाले की तुझं हे जे काम आहे प्रयोगशाळा स्वच्छता करण्याचं, ते काम झाल्यानंतर तू सुद्धा हा प्रयत्न करून पहा की तुला हे जमतं आहे का. मला तर ते जमत नाही आहे. त्याला असंच चेष्टेत म्हणण्यासाठी म्हणून, त्याची थट्टा उडवण्यासाठी म्हणून ते त्याला म्हणून जातात की तुझं काम झाल्यानंतर हा प्रयोग तू करून पहा, तू प्रयत्न करून पहा असं ते म्हणतात. विदिन अ फ्यू डेज. आणि मग थोड्याच दिवसानंतर जेव्हा मायकल फॅरेडे यामध्ये प्रयत्न करत असतात आणि थोड्याच दिवसानंतर काय होतं, फॅरेडे सॉल्व द प्रॉब्लेम. फॅरेडेने तो प्रॉब्लेम सोडवला, तो प्रश्न सोडवला.
इन फॅक्ट ही वेंट फर्दर अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटार. खरं तर त्यांनी तो प्रश्न तर सोडवलाच, याशिवाय पुढं ते आणखी पुढं गेले, आणखी संशोधन त्यांनी त्या प्रयोगामध्ये केलं आणि यातून त्यांना एक नवीन शोध लागला, तो होता इंडक्शन मोटरचा. दॅट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटरचा शोध. त्यांनी या उपहासातून केलेल्या, चेष्टेतून केलेल्या कामातून त्यांनी नवीन शोध लावला. त्याचा परिणाम म्हणजे एक नवीन अशी विद्युत मोटार आपल्या सर्वांना लाभली, विच कन्वर्टेड इलेक्ट्रिकल करंट इंटू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. इंडक्शन मोटरचा उपयोग काय होता, तर ती इलेक्ट्रिकल करंट हा कंटिन्युअस मेकॅनिकल मोशनमध्ये करू शकत होती. म्हणजे यांत्रिक गतीमध्ये, विद्युत प्रवाहाचे सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये रूपांतर करणाऱ्या विद्युत प्रवर्तन यंत्राचा म्हणजेच इंडक्शन मोटरचा शोध लागला गेला. द इंडक्शन मोटर स्पर्ड अ रिव्होल्यूशन. ही जी इंडक्शन मोटर झाली होती, तयार झाली होती किंवा तिचा शोध लागला होता, या इंडक्शन मोटरने जणू क्रांतीच केली. रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती. फॅन्स, एअर कंडिशनिंग, सिविंग मशीन्स, फोटोग्राफ्स, power tools, cars and even trains and aeroplanes engines grew out of this simple device which was born out of mockery directed at Faraday. या इंडक्शन मोटरने बरेच ॲप्लिकेशन्स तयार केले किंवा खूप ठिकाणी या इंडक्शन मोटरचा वापर झाला, जसे की फॅन्स असतील, AC एअर कंडिशनिंग म्हणजे ACमध्ये असतील, सिविंग मशीन आपली जी कपडे शिवण्याची मशीन असते त्या मशीनमध्ये असतील, फोटोग्राफ्समध्ये, पॉवर टूल्समध्ये, कार, इव्हन ट्रेन आणि एरोप्लेनच्या इंजिनमध्ये सुद्धा या इंडक्शन मोटरचा वापर झाला. त्याचं ॲप्लिकेशन तिथे यूज झालं. ही सिम्पल डिव्हाइस जी मोकरी म्हणजे त्यांना थट्टेतून जी जन्माला आली, फॅरेडेची जी थट्टा झाली होती त्या थट्टेतून ही डिव्हाइस जन्माला आली होती, इंडक्शन मोटर. तिने इतकी क्रांती घडवली की मायकल फॅरेडे हे एका रात्रीत प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ बनले. फॅरेडे बिकम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. एका रात्रीमध्ये फॅरेडे हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ बनले. नोबडी नाव केअर्ड अबाउट हिज सोशल स्टेटस और एज्युकेशन. मायकल फॅरेडेच्या आता सोशल स्टेटसबाबत कोणालाही काही फरक वाटत नव्हता. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा त्यांना आहे की नाही याबाबत कोणालाही काही वाटत नव्हतं. और एज्युकेशन, त्यांच्या शिक्षणाबाबतही त्यांना लोकांना काहीही वाटत नव्हतं. दिस यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रिव्होल्यूशन. या तरुण माणसाने एक रिव्होल्यूशन म्हणजे क्रांतीच घडवून आणली होती. One would think as a teacher Davy was happy at his pupils' achievement. One would think म्हणजे एखाद्याला असं वाटेल की टीचर डेव्ही म्हणजे मायकल फॅरेडे यांच्याकडे काम करत असत, हम्फ्री डेव्ही यांच्याकडे, तसंच ते त्यांचे शिष्य होते किंवा असल्यासारखेच ते वागत असत, कारण त्यांना तिथले प्रयोग शिकायचे होते. त्यामुळं एखाद्याला असं वाटेल की त्या मायकल फॅरेडेचे जे गुरु आहेत म्हणजे हम्फ्री डेव्ही यांना मनापासून आनंद झाला असेल. त्यांच्या विद्यार्थ्यांनी जे हे यश मिळवलं, इंडक्शन मोटर बनवली आणि ते इतके मोठे प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाले, त्यांच्या या यशाबद्दल कौतुक वाटत असेल किंवा त्यांना आनंद झाला असेल असं एखाद्याला वाटेल. बट इन रियालिटी, पण खरं सत्य काय होतं, ही वॉज जेलस. ते जेलस होत होते, म्हणजे त्यांना त्यांचा हेवा वाटत होता, मायकलचा हेवा वाटत होता. कुणाला? हम्फ्री डेव्ही यांना मायकलचा हेवा वाटत होता, मत्सर वाटत होता. पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑल ऑफ हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरेडे हिमसेल्फ. लोक त्यांना असेही म्हणत, हम्फ्री डेव्हींना लोक असेही म्हणत की तुम्ही आजपर्यंत लावलेल्या सर्व संशोधनांपैकी हम्फ्री डेव्ही हे सर्वोत्तम संशोधन आहे किंवा हम्फ्री डेव्ही हे तुम्ही सर्वात चांगलं संशोधन केलेलं आहे असं लोक त्यांना म्हणत. दिस मेड हिम इवन मोर जेलस. आणि या गोष्टीवरून तर ते अजूनच मायकलचा मत्सर करीत असत, जेलस होत असत. अँड अँग्री डेव्ही गेव फॅरेडे अन इम्पॉसिबल टास्क टू कीप हिम आउट ऑफ दिस वे. आणि लोक असं बोलत असताना त्यांना खूप मत्सर वाटे, मायकल फॅरेडे यांचा खूप हेवा वाटत असे. आणि मग त्यांना त्यांच्या रस्त्यातून दूर करण्यासाठी, स्वतःच्या रस्त्यातून दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी मायकल फॅरेडे याला एक अशक्यप्राय असा प्रयोग करण्यास दिला. इम्पॉसिबल किंवा अशक्य अशी गोष्ट जी होऊ शकत नाही, इम्पॉसिबल टास्क, अशक्य अशी एक गोष्ट त्यांना मायकलला करायला सांगितली. कोणती होती ती गोष्ट? ही हँडेड हिम अ पीस ऑफ बेवेरियन ग्लास. त्यांनी मायकलच्या हातामध्ये बेवेरियन ग्लासचा एक तुकडा दिला. विच वॉज यूज्ड इन द लेन्सेस इन टेलिस्कोप्स अँड मायक्रोस्कोप्स अँड आस्क्ड हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. आणि त्यांनी त्याला सांगितलं की हा जो बेवेरियन ग्लासचा तुकडा आहे त्याच्यापासून जो टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपच्या लेन्सेसमध्ये वापरला जातो
तो जो बेवेरियन ग्लासचा तुकडा आहे तो तुला उलट प्रक्रिया त्याची करायची आहे असं त्यांनी सांगितलं. त्याची उलट प्रक्रिया, विरुद्ध निर्मिती प्रक्रिया, पुनर्निर्मिती त्याची करायची आहे असं त्यांनी त्याला टास्क दिला हम्फ्री डेव्ही यांनी. बेवेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस अँड डेव्ही न्यू दॅट विथ द इक्विपमेंट अवेलेबल इन द लॅब फॅरेडे वुड नेवर बी एबल टू अकम्प्लिश द टास्क. ही जी बेवेरियन ग्लास होती ती बनवण्यासाठी, मॅन्युफॅक्चर म्हणजे त्याचं निर्माण करण्यासाठी एक सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होती. सिक्रेट म्हणजे गूढ किंवा माहीत नसलेली, आणि कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीची, अत्यंत मोठी अशी ती गुंतागुंतीची प्रोसेस होती बेवेरियन ग्लास तयार करण्याची. पण डेव्ही यांना ही गोष्ट माहिती होती की लॅबमध्ये जेवढे इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा इक्विपमेंट आहेत त्या इक्विपमेंटचा वापर करून त्या काचेची पुनर्निर्मिती करणे किंवा उलट प्रक्रिया करणे हे काही शक्य नाही, हे काम पूर्ण होण्यासारखे नाही, हे हम्फ्री डेव्ही यांना ज्ञात होतं, माहिती होतं. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. पण त्यांना हरवायचं होतं किंवा त्यांना मत्सर वाटत होता मायकलचा, त्यामुळे त्यांनी त्याला अशक्य अशी गोष्ट दिली होती जी काही शक्य होणार नाही असे डेव्ही यांनी काम त्यांना दिलं होतं. त्यांना हे माहिती होतं की हे काम कधीच पूर्ण करू शकणार नाही. आणि मग हा जो काचेचा तुकडा होता तो मायकल यांच्या आयुष्यातील एक सिग्निफिकंट थिंग म्हणजे महत्त्वपूर्ण गोष्ट अशी ठरली. सिग्निफिकंट जी लक्षात राहील, लक्षणीय अशी गोष्ट ती ठरली. पीस ऑफ ग्लास, बेवेरियन ग्लास, तो काचेचा तुकडा म्हणजे त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची अशी गोष्ट ठरली. फॅरेडे हॅड अ नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. फॅरेडेचा ॲटिट्यूड म्हणजे त्यांचा दृष्टिकोन हा नेहमी नेवर गिव्ह अप असा दृष्टिकोन होता, म्हणजे कधीही हार मानायची नाही अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळेच ते इतके ग्रेट सायंटिस्ट बनले. नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड म्हणजे कधीही हार मानायची नाही अशी त्यांची वृत्ती होती. सो ही ॲक्सेप्टेड द असाइनमेंट डिस्पाईट नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. त्यांना, मायकल फॅरेडे यांनासुद्धा हे माहिती होतं की हे काम अत्यंत अवघड आहे, हे काम अत्यंत अवघड आहे हे त्यांनासुद्धा माहिती होतं. पण तरीसुद्धा त्यांनी ते काम स्वीकारलं. ही ॲक्सेप्टेड द असाइनमेंट, त्यांना दिलेलं त्यांनी काम स्वीकारलं. ही टॉईल्ड फॉर 4 years आणि 4 वर्ष या कामासाठी त्यांनी कष्ट घेतले. हे जे काम होतं ते पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 वर्ष लागले, परंतु ते काम झालं नाही. विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही. डेव्हीपासून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. डेव्ही यांनी त्यांना कोणतीही मदत केली नाही. अँड ॲज एक्सपेक्टेड, आणि अपेक्षेप्रमाणे ही फेल्ड, ते नापास झाले किंवा ते काम करू शकले नाही. त्यांचा प्रयोग फसला कारण ते शक्यच नव्हतं. फॅरेडे नेवर लर्न द सिक्रेट अँड दिस रिमेन हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. फॅरेडेला या सिक्रेटचा कधीही समजलं नाही की यामागे काय सिक्रेट होतं, हे त्यांना कधीही लक्षातच आलं नाही. त्यांना ते कधीही समजलं नाही की असे का घडले. 4 वर्ष त्यांनी त्यामागे कष्ट घेतले, परिश्रम घेतले, आणि पण ते अपेक्षेप्रमाणे घडले की तो प्रयोग अयशस्वी ठरला. याचं गुपित काय होतं हे काही त्यांना शेवटपर्यंत कळालं नाही. टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ दिस डिफिकल्ट टाइम्स ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज शेल्फ ॲज सोव्हिनियर. हे जे त्यांना अपयश मिळालं होतं ते अपयश, सायंटिस्ट म्हणून त्यांचं हे पहिलं अपयश होतं. हे अपयश लक्षात राहण्यासाठी किंवा ते जे कष्ट घेण्याचा त्यांचा जो काळ होता त्या काळाची आठवण राहण्यासाठी म्हणून त्यांनी त्या काचेचा एक तुकडा स्वतःच्या शेल्फमध्ये ठेवला. ॲज अ सोव्हिनियर, आठवण म्हणून, स्मरणिका म्हणून त्यांनी तो काचेचा तुकडा स्वतःच्या शेल्फमध्ये ठेवला. दिस वूड इन्स्पायर हिम ड्युरिंग द डिफिकल्ट टाइम्स. आणि तो काचेचा तुकडा नेहमीच त्यांना प्रेरणा देत राहिला. जेव्हा जेव्हा त्यांना प्रेरणा किंवा असं डलनेस वाटत असे तेव्हा ते काचेचा तुकडा पाहत आणि त्या काचेच्या तुकड्यापासून त्यांना अजून स्फुरण मिळे, अजून प्रेरणा त्यांना त्या काचेच्या तुकड्यापासून मिळत असे. कठीण काळाची आठवण ती काच त्यांना करून देत असे आणि त्यासाठीच त्यांनी तो काचेचा तुकडा तिथे ठेवला होता. इन 1829, 1829मध्ये डेव्ही डाईड. डेव्ही मेला, एक्सपायर झाला, मरण पावला. अँड फॅरेडे सक्सीडेड हिम ॲज अ हेड ऑफ द लॅबोरेटरी. आणि मायकल फॅरेडे आता लायब्ररीचा हेड झाला. ही वॉज फ्री टू परस्यू वॉट एव्हर ही लाईक अँड ही मेड अनादर रिव्हॉल्युशनरी डिस्कवरी. आता तो जेव्हा लायब्ररीचा हेड झाला होता तेव्हा आता त्याला जे काही आवडेल ते करायला तो आता स्वतंत्र होता. ही इज फ्री टू परस्यू वॉट एव्हर ही लाईक. त्याला जे आवडेल ते करण्यासाठी तो आता स्वतंत्र होता. ही नोटिस्ड
त्यांनी वेगवेगळे अनेक क्रांतिकारी शोध नंतर लावले. ही नोटीस दॅट इफ ही मूव्ड अ मॅग्नेट, त्यांनी त्यांच्या हे लक्षात आलं की जर मॅग्नेटला मूव्ह केलं, मॅग्नेट म्हणजे लोहचुंबकाला जर मूव्ह केलं, इट कुड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट, तर ते इलेक्ट्रिकल करंट म्हणजेच विद्युत प्रवाह निर्माण करू शकतं. दस ही कुड नाव कन्वर्ट मोशन इंटू इलेक्ट्रिसिटी, आणि त्यांनी आता असं ठरवलं की हे जे मोशन आहे, मॅग्नेट मूव्ह करण्यासाठीचं जे मोशन आहे, त्या मोशनचा उपयोग आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी करूया, किंवा त्या मोशनचं कन्वर्जन इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेमध्ये करूया. आपण हे असं बदलू शकतो. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न. आणि अशाच पद्धतीने विद्युत शक्ती निर्माण करणाऱ्या यंत्राचा म्हणजेच इलेक्ट्रिकल जनरेटरचा शोध लागला. इलेक्ट्रिकल जनरेटर जन्माला आलं. समथिंग स्टील यूज टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर. आजही वेगवेगळ्या ठिकाणी हे वापरलं जातं, लाईक डायनॅमोज अँड अदर डिव्हायसेस. डायनॅमोमध्ये आणि इतर डिव्हायसेसमध्ये हे वापरलं जातं. वेगवेगळ्या उपकरणांमध्ये विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी हे जनरेटर वापरलं जातं. फॅरेडे वॉज नाव अ लेजंड. फॅरेडे आता एक लिजंड बनला होता. लिजंड म्हणजे दंतकथा किंवा आख्यायिका किंवा महान व्यक्ती असे ते आता झाले होते. इन 1840 ही डेव्हलप्ड मेमरी लॉस. पण 1840मध्ये त्यांना मेमरी लॉस झाला. मेमरी लॉस म्हणजे त्यांच्या स्मरणशक्तीचा ऱ्हास होऊ लागला. विच कंटिन्यू फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ. आणि तो जो आजार त्यांना जडला तो त्यांच्या पूर्ण आयुष्यभर राहिला, टिल द डेथ. मरेपर्यंत त्यांच्यासोबत तो आजार राहिला त्यांना. बट द डिझीज डिड नॉट स्टॉप हिम. पण कोणताही रोग किंवा आजार त्यांना कधीही थांबवू शकला नाही. ही प्रिझर्व्ड स्टार्टिंग अ कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह दॅट लाईट वॉज क्लोजली रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, अ नोवेल थॉट इन दोज टाइम्स. 1840मध्ये त्यांना भलेही स्मरणशक्तीचा ऱ्हास झाला त्यांच्या, पण कोणताही आजार किंवा रोग त्यांना थांबवू शकला नाही. त्यांनी पुढे एक्सपेरिमेंट करतच गेले आणि वेगवेगळे शोध त्यांनी अनेक लावले. ही प्रिझर्व्ड स्टार्टिंग अ कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट, अत्यंत किचकट असं एक्सपेरिमेंट त्यांनी सुरू केलं. गुंतागुंतीचा प्रयोग करण्यासाठी त्यांनी सुरू केलं. टू प्रूव्ह दॅट लाईट वॉज क्लोजली रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. कोणता होता तो प्रयोग की प्रकाशाचे हे जे प्रकाश हा इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमशी खूप जवळचा संबंध आहे असं त्यांचं म्हणणं होतं. प्रकाशाचे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमशी खूप जवळचे नाते आहे असे सांगणारा सिद्धांत त्यांनी मांडला. अ नोवल थॉट इन दोज टाईम. त्या काळातलं तो एक नोवल थॉट म्हणजे एक नवीन विचार होता. नवनवीन संशोधन ते लावत असत. रिमेंबर दॅट पीस ऑफ बेवेरियन ग्लास फॅरेडे हॅड केप्ट ऑन धिस शेल्फ. तुम्हाला तो काचेचा तुकडा आठवतो, जो बॅवेरियन काचेचा तुकडा होता आणि तो त्यांनी शेल्फमध्ये ठेवला होता. ही वॉज डिटरमाइंड टू कन्वर्ट द रिमाइंडर ऑफ हिज फर्स्ट मेजर फेल्युअर टू ॲन इन्स्ट्रुमेंट ऑफ ग्रेट सक्सेस. आपल्या पहिल्या जो ते अपयश आलं होतं, ते अपयश हे मोठ्या यशामध्ये त्यांनी रूपांतरित करायचं ठरवलं. टू ॲन इन्स्ट्रुमेंट ऑफ ग्रेट सक्सेस. त्या अपयशाचं रूपांतर मोठ्या यशामध्ये करायचं असं त्यांनी ठरवलं. ही यूज द सेम ग्लास नाऊ टू शो दॅट इन द प्रेझन्स ऑफ मॅग्नेट लाईट कुड बी आयसोलेटेड इन टू सिंगल वेव रॅदर दॅन स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डिरेक्शन्स, अ कन्सेप्ट कॉल पोलरायझेशन. त्यांनी असं निश्चय केला होता की हे जे आपल्याला अपयश मिळालं आहे त्या अपयशाचं रूपांतर आपण मोठ्या यशामध्ये करायचं. आणि त्यांनी त्याच काचेचा वापर करून त्या ज्या चुंबकाच्या उपस्थितीत ते जे चुंबक आहे ते सर्व दिशांना पसरणाऱ्या प्रकाशाऐवजी एका प्रकाशलहरीमध्ये त्याला वेगळं करता येतं का हे त्यांनी पाहिलं. ही यूज सेम ग्लास. त्यांनी तीच काच वापरली टू शो द प्रेझन्स ऑफ मॅग्नेट. लाईट कुड बी इन द प्रेझन्स ऑफ मॅग्नेट लाईट कुड बी आयसोलेटेड इन टू सिंगल वेव रॅदर दॅन स्प्रेडिंग आउट. प्रकाश हा सगळीकडे सर्वदूर समान पसरतो, तो सर्वदूर न पसरता सिंगल वेवमध्ये कसा पास होईल. रँडमली इन ऑल डायरेक्शन म्हणजे स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डायरेक्शन. सर्व बाजूमध्ये तो प्रकाश पसरवण्याऐवजी तो एकाच डिरेक्शनमध्ये एकाच दिशेला कसा पसरेल हे एक्सपेरिमेंट त्यांनी केलं, ज्याला पोलरायझेशन असं नाव आहे. ध्रुवीकरण मराठीमध्ये ज्याला म्हणतात. काचेचा यासाठी त्यांनी त्या काचेचा उपयोग केला. त्या कल्पनेला ध्रुवीकरण म्हणजेच पोलरायझेशन असे म्हणतात. हा शोध त्यांनी तेव्हा लावला.
यावर ते संशोधन करत राहिले. पुढे काय होतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये इथंपर्यंतचा भाग आपण आता पाहिलेला आहे. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पुढे या एक्सपेरिमेंटचं काय होतं आणि पुढील भागामध्ये स्टोरीमध्ये आणखी मायकल फॅरेडेविषयी काय माहिती आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यातील वर्ड मिनिंग्ज आता आपण पाहू. ऑब्वियसली म्हणजे स्पष्ट होतं, उघड असणे, स्पष्ट असणे, उघड असणे. फ्रस्ट्रेटेड म्हणजे निराश होणे. स्पर्ड म्हणजे उत्तेजित करणे. मॉकरी म्हणजे उपहास करणे, चेष्टा करणे. रिव्हॉल्यूशन म्हणजे क्रांती. प्युपिल्स अचीवमेंट म्हणजे विद्यार्थ्याचे यश. जेलस म्हणजे हेवा करणे, मत्सर करणे. मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे उत्पादित करणे, उत्पादन करणे. टू अकम्प्लिश म्हणजे मिळवणे, साध्य करणे, एखादं काम पूर्ण करणे. सिग्निफिकंट थिंग म्हणजे लक्षणीय वस्तू किंवा लक्षात राहण्यासारखी वस्तू. सोविनियर म्हणजे स्मरणिका किंवा आठवणीत राहणारी वस्तू. लिजेंड म्हणजे एखादे महान व्यक्तीबद्दल बोलला गेलेला हा शब्द आहे लिजेंड. महान व्यक्ती किंवा आख्यायिका, दंतकथा. प्रिझर्व्ड म्हणजे संरक्षित. आयसोलेटेड म्हणजे वेगळ्या. स्प्रेडिंग आउट म्हणजे पसरणे. अशा पद्धतीने या पाठातील इथंपर्यंतच्या भागातील वर्ड मिनिंग्ज आता आपण पाहिले. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.